घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण मालिकेमध्ये अखेर आलेला आहे. ऐश्वर्याचं स्वप्न सत्यात पूर्ण होत नानांनी फाडकन थोबाड फोडत अख्ख्या घरासमोर ही नालायक बाईने काय काय केलंय हे सगळं समोर आणलंय. पण नाना कसे परत आलेत, जानकीने पनवेलला जाऊन नक्की काय केलंय आणि एका नोटवरून आता ऋषिकेश, जानकी, सायली, अर्जुन यांनी कसं काय केलंय सगळं पाहू. सायलीचा जानकीला फोन येतो की जानकी, आमच्या कारमध्ये अशी अशी नोट आम्हाला सापडले. यावरती जानकी सांगायला लागते, म्हणजे नाना जिवंत आहेत, तू ती नोट मला पाठव, मी पोलिसांकडे ती नोट घेऊन जाते. यावरती अर्जुन सांगतो, जानकी तू ती नोट पोलिसांकडे ने, मी इकडच्या पोलीस स्टेशनला सुद्धा त्याची कंप्लेंट करतो, कारण हे आमच्या इकडे सापडले गाडीत, म्हणजे ही गाडी पनवेलच्या अंडर येते, पनवेलच्या पोलीस स्टेशनला सुद्धा याचा नोंद सुरू होतो. यावरती मग जानकी सांगते, ठीक आहे, या सगळ्यामध्ये आता आपण सगळे मिळून नानांना शोधूया. मग तिकडे अर्जुन, सायली पनवेलच्या पोलीस स्टेशनला तर जानकी इथल्या पोलीस स्टेशनला. तोपर्यंत ऋषिकेशची बेल झालेली असते. जानकी ऋषिकेशला तो फोटो पाठवते. ज्या वेळेला जानकी ऋषिकेशला तो फोटो पाठवते त्यावेळेला या सगळ्यामध्ये पोलिसांना ऋषिकेश तो फोटो दाखवतो आणि ऋषिकेश तो फोटो दाखवला. इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात, ही नोट नानांनी लिहिले का? यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, हो, आणि हे पनवेलच्या एका कारमध्ये सापडले, त्यामुळे कदाचित पनवेलच्या तिकडच्या अड्ड्यावरती महिपत शिकरेचे आहे असण्याची शक्यता आहे. पोलीस म्हणतात, ठीक आहे, मी पनवेलच्या इकडे ही केस हँडओव्हर करतो. आपण या लेवलला इकडे कोल्हापूरमध्ये हे करू शकतो, पण पनवेलच्या साईडचं जे आहे ते पनवेलचे पोलीस करतील. तुम्हाला मी पनवेलच्या पोलिसांचा ॲड्रेस देतो, तुम्ही ताबडतोब तिकडे आता जा, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब खूप मोठी मदत करायला तयार होते. तोपर्यंत जानकीला सायलीचा कॉल येतो आणि सायली सांगायला लागते, महिपत शिकरेच्या अड्ड्यावरती ऑलरेडी आम्ही पोहोचलेलो आहोत. यावरती जानकी सांगते, मला इकडून कोल्हापूरहून येईपर्यंत थोडा वेळ जाईल, पण तू या सगळ्यामध्ये आता ज्याप्रमाणे मधुभाऊंचं आपण रक्षण केलं तसं नानांचं करशील याची मला खात्री आहे. सायली म्हणते, तू निघ, इकडे अर्जुन सर आणि मी तिकडे पोहोच. तोपर्यंत ऋषिकेश सौमित्राला सांगतो, सौमित्र चल, नानांचा पत्ता सापडलेला आहे. महिपत शिकरेने त्यांना त्यांच्या अड्ड्यावर ठेवले. तिकडे सायली, अर्जुन त्यांच्यापर्यंत पोहोचलेत, त्यांना जवळजवळ सोडवत आहेत, आपण नानांना घेऊन येऊया. यावरती सौमित्र म्हणतो, चल दादा. मग जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र तिघे जण निघ. तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब आता इकडे पनवेलला फोन करतात आणि अशी अशी एक केस आहे, तुम्ही आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा करतात. यावरती पनवेलचे पोलीस सांगतात, ऑलरेडी अर्जुन सुभेदार यांनी आम्ही तिकडे गेलेलो आहोत, तिकडे छापा टाकून आता इकडे नानांना सोडवलेलं आहे. नाना पूर्णपणे मोकळे झालेत आणि या सगळ्यामध्ये लवकरच आता इकडे तुमच्या पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन येण्यात येईल. नाना सुटलेले असतात. अर्जुन, सायली नानांना आता त्या इकडून सोडवून ऋषिकेश आणि जानकी यांच्या हवाली करतात. आणि इकडे घरी फोन येतो. घरी फोन आल्यावरती आता मात्र सारंग खूप खुश होतो. नाना जिवंत आहेत. ऐश्वर्या, असं काय करताय? नाना जिवंत आहेत, नाना आता आपल्या घरी येत आहेत. यावरती ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय सारंग, आईसारखं तुम्हाला पण वेड लागलंय का? यावरती आता तो सांगायला लागतो, नाही, आईसारखं वेड नाहीये, आई बरोबर होती, जानकी बहिणी बरोबर होती. आत्ता सौमित्र नावाचा फोन आला होता की नाना तिकडे पनवेलच्या आउट हाऊसमध्ये होते आणि पनवेलच्या आउट हाऊसमधून नानांना सोडवून आणण्यात आलेला आहे. तो कोण, महिपत शिकरे का कोण आहे ना, जो मधुभाऊंच्या जीवावरती जानकी बहिणीच्या हातामध्ये गोळी झाडली, त्यानेच आता इकडे नानांना किडनॅप करून ठेवलेलं. यावरती ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय? नाही नाही, असं कसं होईल? आता ऐश्वर्या गडबडते. ताबडतोब सयाजीला कॉल करून चिडायला लागते. आता ऐश्वर्या विचार करते, काही नाही, नुसत्या मोठ्या मोठ्या बाता या महिपत शिकरेचा, ना ह्याला आता महिपत शिकरेला ना अर्जुन सुभेदारच्या त्या आता मधुकर पाटलाला हे करता आलं ना, आता या सगळ्यामध्ये जानकीच्या नानांना मारता आलं. हा पूर्णपणे नुसता महिपत शिकरे बेअक्कल आहे, असं म्हणत ती स्वतःवरती चिडत असते. कारण तिला आता दिसत असतो तो म्हणजे आपला कर्दन काळ, आणि आता नाना आल्यावरती काय होणार या विचाराने ती हदरलेली असते. आणि ती आता सयाजीला फोन करून सांगते, रस्त्यातच नानाला मारून. आणि आता ती पाहते तर काय, जानकी घरी आलेली असते. जानकी घरी आल्यावरती मग तिला धक्का बसतो आणि ती म्हणते, जानकी तू इथे?
जानकी म्हणते, का तुला काय वाटलं नानांना सोबत घेऊन येईन का? नाही नाही, नाना आमच्या सोबतच नाही आहेत. मुळातच मला माहिती आहे की तू या सगळ्यामध्ये पुन्हा नानांना मारण्याचा प्रयत्न करशीलच ना. त्यामुळे नाना आहेत ना, नाना डायरेक्ट इकडे येणारच नाहीयेत. तुला आता या सगळ्यामध्ये नानांना भेटायला खूप वेळ लागणार आहे आणि आता नाना काय करतील ना ते आम्हाला काही माहीत नाहीये. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या गडबडते, जानकी निघून जाते आणि आता ऐश्वर्या इकडे विचार करत बस, मी लवकरात लवकर बॅग घेते आणि इथून पळून जाते. मी माझ्या डॅडांच्या घरामध्ये जाऊन लपते, जेणेकरून या सगळ्यामध्ये ती एकच सेफ प्लेस आहे, ज्या सेफ प्लेसवरती मी राहू शकते. असं म्हणत ती तिकडून पळून जायला निघते. पण त्याच वेळेला, थांब ऐश्वर्या, असं म्हणत नानांची धमाकेदार एंट्री झालेली असते. यावरती ऐश्वर्या गडबडते. नाना, नाना तुम्ही? नाना म्हणतात, का काय झालं? भूत बघितल्यासारखं आता हे काय करती आहेस? मला सगळं सगळं आता सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आणि त्याच कारणासाठी तुझा पर्दाफाश केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. यावरती नाना म्हणतात, काय काय नाही केलंस ग तू? माझं घर बर्बाद करण्यासाठी जे साम दाम दंड भेद सगळं सगळं केलंस ना तू. सुमित्रा बाहेर येते, नानांना पाहते. तुम्ही तुम्ही कधी आला? यावरती ऐश्वर्या म्हणते, नाना हे बघा तुमचा गैरसमज झालाय. नाना म्हणतात, हो माझा गैरसमजच झाला होता. तुझ्यावरती ना विश्वास जो काही बाकीच्याने ठेवलाय ना, त्या विश्वासाला तू बिलकुल पात्र नाहीयेस. तू या सगळ्यामध्ये इतकी नालायक मुलगी आहेस ना की तू मला किडनॅप करायला लाव. सगळा आळ माझ्या ऋषिकेश आणि आता जानकीवर टाकला. तितक्यात सारंग तिथे येतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय चाललंय तुमचं? का केलं तुम्ही हे सगळं? यावरती नाना म्हणतात, बायकोच्या बैला, तुला तर बिलकुलच अक्कल नाहीये ना. या ऐश्वर्याने जे केलं ते केलं, तू काय केलंस? ती या घरामध्ये फूट पडायला आली होती, पण तू तू या सगळ्यामध्ये आता तुझ्या दादा वहिनीला ओळखत होतास ना, तू काय केलं? असं म्हणत नाना पेटून उठतात आणि ऐश्वर्याच्या एक खाडकन थोबाडीत देतात आणि मग ते आता सुमित्राला बोलवतात. सुमित्रा, शर्वरी सगळेजण आल्यावरती नाना सगळा कच्चा चिठ्ठा वाचायला लागतात. नाना आता सुमित्रावर चिडतात. सुमित्रा, तू खरंच ना या मुलीला या घरामध्ये मानाचं स्थान देऊन खूप मोठी चुकी केलीस. हिला सारंगच्या आयुष्यामध्ये परत आणण्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकला. आत्ताच्या आत्ता हिची चालती इथून वरात करा. यावरती सारंग सुद्धा गडबडतो, नाना, नाना मला माफ करा. यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते, तुला तुला तर कोणी कधीच माफ करणार नाही. तू तर या सगळ्यामध्ये आता सगळ्यात मोठा होतास. सगळ्यात महत्वाचं काय केलंस? दादा वहिनीला बाहेर काढलंस. यावरती आता नाना सांगायला लागतात, हिने मला ढकलून ओवीला या सगळ्यामध्ये आता मला ओवीचा व्हिडिओ दाखवला. ओवीचा व्हिडिओ दाखवून हिने मला पूर्णपणे ब्लॅकमेल केलं की जर का मी जानकीचं नाव नाही घेतलं तर ही ओवीला मारेल, म्हणून मला जानकीचं नाव घ्यायला लावलं. त्यानंतर हिने या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती साप सोडून मारण्याचा प्रयत्न केला, त्यात सुद्धा जानकीला अडकवलं. इतकंच करून हिचं भागलं नाही तर ही प्रत्येक वेळेला माझ्या रूममध्ये यायची, मला मारण्याचा प्रयत्न करायची. आणि इतकंच नाही तर खोटे मृत्यूपत्र हिने बनवलाय. खऱ्या मृत्यूपत्रामध्ये सारंगला आणि हिच्या नावावरती दमडी पण नाही आहे, हे तुम्हाला कळलं असेल. कारण ही सगळी प्रॉपर्टी पार्वतीची आहे आणि पार्वतीचा एकमेव वारस आहे तो म्हणजे इकडे ऋषिकेश. आणि प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावरती असताना त्यांना दरदरची ठोकरे खायला तुम्ही आता तिकडे पाठवलं. आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा तू चुकलीस. मी तुला कधीच माफ करणार नाहीये. आणि इतकं करून सुद्धा हिचं मन भरलं नाही तर हिने त्या महिपत शिकरे नावाच्या माणसाला मला गुंड पाठवून मला आता किडनॅप केलं. इतकंच नाही तर किडनॅप करून ऋषिकेशचे हातावरती ठसे कसे घेता येतील याचा पूर्णपणे डिटेलमध्ये अभ्यास करून हिने या सगळ्यामध्ये मला आता पूर्णपणे अडकवलं. हे सगळं ज्या वेळेला ती करत होती ना त्यावेळेला ऋषिकेश जानकीवरती आरोप करण्यासाठी साम दाम दंडभेद जे काही तिला वापरता येईल ते सगळं वापरून हिने आपल्याला सगळ्यांना या सगळ्यात अडकवलंय. आणि आता येता येता पोलिसांना बोलवलंय. जानकी, तू चुकलीस, तू हिला घरात या आणलंस आणि आता या घराचा सत्यानाश केलेला आहे हिने. त्यामुळे आता काहीही झालं तरी या बायकोच्या बैलाने कितीही गोंधळ घातला तरी सुद्धा या बाईला या घरात थारा नाही.
पोलीस येतील आणि हिला नेऊन जातील आणि या उपर सुद्धा या बायकोच्या बैलाला जर का बायकोच्या पदराआड जायचं असेल तर यांना म्हणा तू सुद्धा जा पोलिसात आणि पोलिसात जाऊन कडमड, असं म्हणत नानांनी असा काही आता तमाशा केलेला असतो की नानांच्या आता या बोलण्यापुढे कोणीच काही बोलायलाच तयार नसतं आणि कुणी काही ऐकायला तयार नसतं. ऋषिकेश, जानकी यांनाच नाना म्हणतात, चांगुलपणाचा किती हे आणावं ना की चांगुलपणा आपल्या अंगाशी येतो हे तुम्हाला जर का कळत नसेल ना तर बाद झालं. इतका चांगुलपणा दाखवू नका की ज्याच्यामुळे स्वतःच्या नजरेमध्ये पडाल. आणि सुमित्रा, तू तू तर या सगळ्यामध्ये यावरती जानकी सांगते, आईना काही बोलू नका, आईंना खरंच काही बोलू नका, त्या मानसिक ह्याच्यामध्ये आहे. सुमित्रा म्हणते, नाही, मला आता सगळं आठवतंय, मला आठवते मी किती वेडेपणा करत होते आणि खरंच माझ्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास झाला. बोलता बोलता नाना थरथरतात, पडायला लागतात. इतक्या दिवसांचा त्यांना आता या सगळ्यामध्ये ताण सहन होत नाही आणि आता नानांना चक्कर येते. ऋषिकेश सावरतो, नाना सावरा, नाना सावरा, असं म्हणल्यावर नाना म्हणतात, नाही, आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या हवाली या बाईला द्या, तोपर्यंत माझा आत्मा शांत होणार नाहीये, असं म्हणत ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी नाना आतुर असतात. त्यावरती सारंग नानांचे पाय धरतो, नाना माफ करा, नाना माफ करा, मी चुकलो. नाना म्हणतात, ज्याप्रमाणे ऐश्वर्याला माफी नाही ना, तिला जेल आहे, त्याप्रमाणे तुला जेल नसलं तरी तुला माफी नाहीये, तुला मी या सगळ्यातून मुलगा म्हणून बेदखल करतोय. ऋषिकेश म्हणतो, नाना प्लीज असं काही करू नका. या सगळ्यावरती नाना चिडतात आणि आता या सगळ्यामध्ये नाना खूपच भडकलेले असतात. नानांना शांत करणं अजिबात शक्य नसतं. डॉक्टरांना बोलवलं जातं आणि डॉक्टर नानांवरती आता उपचार करायला लागतात. सौमित्र म्हणतो, आत्ताच्या आत्ता इकडे लगेचच पोलीस येतील आणि पोलीस या सगळ्यामध्ये हिला अटक करतील. त्यावेळेला जानकी सांगायला लागते, सौमित्र भाऊजी थांबा, असं करू नका, कारण काही झालं तरी सुद्धा ही घरातली गोष्ट आहे, घरातच राहू दे. सारंग रडायला लागतो, वहिनी तुझं मन किती मोठं आहे, या सगळ्यामध्ये तू आता इतकं सगळं तुझ्या बाबतीत चुकीचं करून तिच्यावरती हे करतेस, नाही, तिला माफच करायचं नाही. सारंग पण पेटून उठतो, सगळेच जण चिडलेले असतात. आता या सगळ्यामध्ये मूर्खपणा करत आता जानकी पुन्हा एकदा तिला या सगळ्यामधून वाचवणार का आणि वेड्यासारखं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार.